सामन्याला सुरुवात करायची आहे. अल्पेश आपण टाइम सेट करून घ्या. जय हनुमान 40+ क्रिकेट क्लब मंडळ आयोजित उपतालुका प्रमुख चषक 2025 स्पर्धेचा मेगा फायनल डे सुपर संडे वार रविवार सर्वांना सुट्टी 3 वाजून 8 मिनिटं असा हा वेळ सेट करण्यात आलेला आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज तयारीमध्ये अनिल म्हात्रे आलाय. स्ट्रायकिंगला फलंदाज कबीर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि नो स्ट्राईकला महेंद्र अशी ही जोडी खेळपट्टीवर आहे. टिपिकल पॉवर प्ले P1 चे षटक आहे. शॉट दरम्यान शॉट फाईन लेग ऑन साइडला जर बघितलं आपण तर एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये आहे. लॉंग ऑन वर एक क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साइडला 30 सर्कलच्या घेऱ्यामध्ये 4 खेळाडू सज्ज आहेत. शॉट फाईन लेग कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ आणि आता शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अस्ते चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चला मॅच ऑन करायची आहे. ग्रीन सिग्नल द्यायचं आहे पंच आपण की मॅच सुरू होतं. यस पंचाने आम्हाला इशारा केले की सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू गोलंदाज अनिल म्हात्रे. पहिला चेंडू आणि हवाई सफर झालेला आहे. इथे क्षेत्ररक्षक होता तिथे प्रयत्न त्याचे पाहायला मिळाले. थोडेसे अपुरे राहिले प्रयत्न. दुसरा धाव पूर्ण तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता इथे 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. एक चांगली सुरुवात जय हनुमान सरोली टीम संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. तीन धावा श्री गणेश धावांना सुरुवात. कबीरच्या बॅटमधून 3 धावा येत आहेत. गोलंदाज अनिल म्हात्रे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळतं कारण की डावखुरे आताचा फलंदाज होता. स्ट्रायकिंगवर पहिला चेंडू खेळला त्याने 3 धावा बनवल्या. आता महेंद्र खेळण्यासाठी सज्ज होत आहे. पूर्णपणे बॅलन्स टीम झाली आहे जय हनुमान सरोली टीम. जुने जाणते ग्रामीणचे खेळाडू 40+ गाठल्यानंतर आता टीम मध्ये समावेश झालेला आहे. एक संतुलन टीम बनवली गेली आहे. गोलंदाज अनिल म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेटने. गतीमध्ये परिवर्तन ऑन साइडला चेंडू हवेमध्ये संधी होता तिथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. पहिला धक्का लागलाय सरोली टीम संघाला. बॅटर आउट महेंद्र. बॅक टू डग आउट. पहिला विकेट लवकरच डगआउट मध्ये परतीचा प्रवास करताना आपण बघितला. महेंद्र खाताही न खोलता तंबू मध्ये परतला गेलाय. तिसरा क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा हिरो हरिदास आलेला आहे. महाराष्ट्र पोलीस या दलामध्ये कार्यरत आहेत. हरिदास मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर. गोलंदाज अनिल ही बॅटर आलाय. स्ट्रायकिंग वर आहे. शांत आलेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण चांगला आहे आणि बॅट कट होती असे पंच दाखवत आहेत. एका धावाने 4 धावा धाव फलकावर. या मॅचचं पंच आपण पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये सुनील म्हात्रे सरांना आपण पाहतोय आणि स्क्वेअर लेग पंच भाऊ पाटील. पिंपलास आणि खारबावरून आलेले हे पंच आपण पाहत आहेत. चांगला खेळ थोडंसं शांत क्रिकेट सरोली संघाच्या माध्यमातून धावांना रोख लावली गेली आहे. वेताल कोपर संघाच्या माध्यमातून चांगला खेळ सध्या तरी मैदानामध्ये थोडं स्पीड अप ठेवायचं आहे. 3 वाजून 8 मिनिटांमध्ये डाव सुरू झालेला आहे. अनिल म्हात्रे
लेग स्टंपवर चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र लेग स्टंप सोडून गेलाय. पंच सुनील मात्र सरांचा इशारा होते की हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईड आहे. एक्स्ट्रा धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 5 धावा 1 गडी बाद. अनिल पुन्हा एकदा समोर खेळायचा होता, मात्र शेवटच्या मोमेंटला बॅटच्या टोला चेंडू लागलाय. काऊ कॉर्नर मध्ये चांगली फिल्डिंग आहे, डायरेक्टली थ्रो येतोय आणि आता दुसरा विकेट. बॅटर आउट, बड़ी सफलता. रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट मिळालाय टीम कोपर संघाला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला होता. हरिदास देखील परतीचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कबीर खेळपट्टीवर आपण पाहतोय, आतापर्यंत 4 धावा त्याच्या बॅटनं आल्यात. मात्र साथ देणं फार महत्वाचं आहे, भागीदारी पार्टनरशिप होणं फार महत्वाचं आहे. न्यू बॅटर संजय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर. सरवली गावचे सर्व प्रेक्षक शांत बसलेले आहेत, कारण की एकही चौकार षटकार आलेला नाहीये. पहिला पॉवर प्लेचा षटक नक्कीच वर्चस्व गाजताना कोपर संघाचा आपण पाहतोय. कबीर सज्ज होत आहे. समोर पालोत्र मध्ये चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी आणि अजून एक बॅटर आउट. गोल्डन डक वर आउट झाले संजय. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आपण अनिल म्हात्रे. काय गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये. आणि न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये उमेश येतोय. खाताही न खोलता तंबू मध्ये परतीचा प्रवास करताना संजयला पाहतोय. प्रेक्षक आतुरतेने पाहतायत की सोमनाथ चौधरी कितव्या क्रमांकावर मैदानामध्ये येतील. नक्कीच कॅप्टन आहे, टेक्निकल बॅट्समन आहे आणि अशा गरम सिच्युएशन मध्ये खूप चांगली बॅटिंग नेहमी केली आहे त्याने. कुठेतरी थांबणं गरजेचं आहे खेळपट्टीवर. कबीर सज्ज होत आहे. पुन्हा एकदा समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. व्ही शेप मध्ये चांगली फिल्डिंग. आता अजून एक धक्का. असं वाटतं की एखादी गाडी जी बंद पडले ना, तिला धक्का मारण्याचंच काम केलं फक्त सरवली टीम संघाने. अल्पेश किती आउट झाले या षटकामध्ये. 4 खेळाडू आउट झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये. म्हणजे 18 चेंडू खेळायचे अजून. 3 रनआउट आहेत त्याच्यामध्ये आणि एक जो होय आपण पाहतोय कॅच आउट झाला होता. नक्की काय चाललंय सरवली टीम संघाचं आता त्यांना ठाऊक आहे. मात्र कोपर संघाचा आपण आभार नक्कीच मानूया, कारण की त्यांनी डोक्यावर बर्फ ठेवून गोलंदाजी केली आणि फिल्डिंग देखील अतिशय सुंदर केली आहे. इलाका हमारा लेकिन धमाका कोपर टीम का अब तक. आता प्रवीण आणि कबीर जे काही आहे या 2 खेळाडूंना करावा लागेल आपल्या संघासाठी. इथून विकेट थांबवावे लागतील. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो येणं बाकी आहे. मात्र सध्या तरी परिस्थिती गंभीर आहे. जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर आपण लगेच व्यासपीठावर पोहोचायचंय. वेलकम राजेंद्र पाटील कालेर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला 7 मिनिटं घेतल्यात पहिल्या षटकासाठी. फिल्डिंग लावून घ्या आपण. टोटल 8 मिनिटं झालेत, लक्षात घ्या आपण. आपण आपल्या जागेवर उभं राहा. आपण चला, वेळ भरपूर घेत आहेत. 3 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत. आपण आपल्या जागेवर थांबा ना.
जेव्हा आउट होतं तेव्हा एकत्र येऊ नका, बरोबर आहे. संदीप पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न आणि आता पुन्हा एकदा रनआउटची संधी होती. आता काय घडलं पाहूया आपण. अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे. बघू पाहूया पंच भाऊ पाटील काय इशारा, किती धावा पूर्ण केल्यात या गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत. पंचांच्या निर्णयाची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. काय निर्णय देतात पाहूया आपण. दोन्ही पंच अनुभवी पंच आहेत. फार वर्षाचा दांडगा अनुभव आहे दोन्ही पंचांना आणि निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. भाऊ पाटील आणि सुनील म्हात्रे. पंच चला आपण मॅच सुरू करायचा. जो काही निर्णय आपण लगेच घ्यायचा आहे. सन्माननीय अरविंदजी भंडारी साहेबांचं शुभागमन होत आहे. उपतालुका प्रमुख चषक 2025 या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता सन्माननीय पाहुण्यांची इथे उपस्थिती होत आहे. मोस्ट वेलकम साहेब, वेलकम वेलकम. पाहुणे इथे उपस्थित होत आहेत. अरविंदजी भंडारी साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत या मुख्य व्यासपीठावर आलेले आहेत. वेलकम. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्याम शेठ चौधरी साहेबांच्या वतीने आणि प्रणव श्याम चौधरी यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पंच आपण निर्णय कळवायचा या चेंडूचा, जास्त वेळ घेऊ नका. आपण फायनल आजच होणार आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. अगदी चेंडू जेव्हा कलेक्ट केला होता विकेट किपरने, जो थ्रो केला होता, यस तिसरे पंच लारासा चेक करतायत. नक्कीच निर्णयाची आतुरते वाट आहे. मैदानाच्या आतमध्ये निर्णय सोपवला जाईल. फटांगड्यांची आतिषबाजी. अरविंदजी भंडारी साहेब या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. फटांगड्यांची आतिषबाजी. उपतालुका प्रमुख चषक 2025. चेंडू हातामध्येच डायरेक्टली होता विकेट किपरच्या, म्हणजेच आऊट देखील नाहीये आणि धाव देखील नाहीये. चला, चेंडू खालती पडलेला नाहीये, स्किड झालेला नाही हातातून. अल्पेशने ऑलरेडी 0 लिहून ठेवला. अल्पेशने बघितला होता की हा चेंडू सुटला नाहीये. नक्कीच पंच भाऊ पाटील आणि सुनील म्हात्रे सर, आपण कुशल मोमेंटलाच आपण तिसऱ्या पंचांची मागणी करा, कारण की वेळ कमी आहे. सन्माननीय उद्योगपती आपण पाहतोय अरविंदजी भंडारी साहेब या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. संदीप पाटील चांगली सुरुवात करताना डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. राऊंड विकेटने गोलंदाज सरवली पाईपलाईन एंड कडून. गतीमध्ये परिवर्तन, बॅट आणि चेंडूचा संघर्ष पाहायला मिळतोय. मिड विकेट क्षेत्रात विनायक चेंडूला फील्ड करतो. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता रनआउटची संधी आहे आणि आता बॅटर आउट होतोय, तो म्हणजे कबीर. आठ धाबांवर 5वा गडी. अर्धा संघ जो आहे गारद झालेला आहे. जे अनुमान सर्व टीम संघाचा. घरचा मैदान आहे, इलाका हमारा आहे. धमाका कोपर संघाचा सध्या तरी सुरू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजय मैदानाच्या आतमध्ये.
अजय पाटील. पाहूया जी शांतता आहे ना सरोली टीम संघाची ती कुठेतरी आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आणावी लागेल, कारण की शांत बसून अंतच होणार आहे. चौकार षटकार येणे फार महत्वाचं आहे. गोलंदाज संदीप पाटील खूप चांगली कामगिरी करताना इथे आपण पाहतोय टॉस चेंडू टाकला होता. चायना माइन गोलंदाजी. चला तो शाम तक नाही तर शाम तक, आणि आपल्या शाम तकच केला जाय आणि श्याम चौधरी साहेबांच्या शो मध्ये केला जाय. चांगली गोलंदाजी. हे चेंडू विश्वजित नाईक जयदुर्ग संघाचे टाकायचे. स्विच हिट खाली क्षेत्रामध्ये खेळलाय, जोरदार अपील झाला होता. डीप मध्ये चेंडूला फील्ड केला तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहे. भरपूर उशिरानंतर 10 धावा धावपलकावर. 10 चेंडूंचा खेळ झाला आणि 10 धावा आणि 5 विकेट. 4 रनआउट. संदीप. फुलटा चेंडू फायदा घेता आला नाहीये. आता गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि आता रनआउट. अजून एक विकेट. 5वा रनआउट. 6वा विकेट. ऐसा लग रहा है कि पैरों में किल्ले ठोके. कमान डीजे. मॅन ऑफ द मॅचचा हिरो क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावर कुठे ठेवला होता या खेळाडूला, ज्याने मागचा मॅच जिंकून दिला होता त्या खेळाडूला 8व्या क्रमांकावर पाठवला मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण लावा. बाकीचे खेळाडू आपापल्या जागेवर राहायचे. कधी कधी असं देखील पाहिजे होतं मनोज की 12व्या खेळाडूला देखील बॅटिंग दिलं पाहिजे. फलंदाज आपण पाहतोय प्रवीण आणि आता रवींद्र. कुछ अलग ही करना होगा इस बल्लेबाज को. संदीप गेंदबाज. संदीप मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट व्यवस्थितरित्या आले नाही. या स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगली फिल्डिंग. रोहित फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव घेता आली ते फलंदाजाला. धाव संख्या 12 धावा. मयूर पाटील यांच्याकडून रवींद्र पाटील यांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आता पारितोषिक नाही तर आपल्या संघासाठी धावा बनवाव्या लागतील. फक्त धावा आहेत 12 धावा आणि षटक देखील इथे समाप्त झालेला आहे. ती चर्चा सध्या पंच करतायत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. प्लीज वारंवार सूचना दिली जाते. क्षेत्ररक्षण करणाऱ्याला जास्त आम्ही अनाउन्समेंट करतोय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय विजय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. विजयला देखील त्या प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. मोठा फटका हुक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय.
चेंडूला थांबवलं गेलं हे फार महत्वाचं आहे. आणि आता धावा पूर्ण होत आहेत आणि तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रनआउट आहे की नाही सुनील म्हात्रे सरांना बघायचं आहे. पाच खेळाडू रनआउट झाले आणि 6वा पेंडिंग आहे. 6वा पेंडिंग मध्ये आलाय आणि चर्चेला आलेला हा संघ जे हनुमान सरवली रेकॉर्ड बनते ही तुटने के लिए. पाच रनआउट आणि एक झेलच्या स्वरूपात आउट झाला होता आणि आता हा देखील थोडासा पेंडिंग मध्ये आहे. पंच पाहत आहेत लारा सर. काय निर्णय येतोय दोन्ही फलंदाज आमच्याकडे बघतायत. तिसरे पंच काय निर्णय देतात त्या निर्णयाची वाट पाहतायत. लारा सर निर्णय नक्कीच पोहोचतील तुमच्यापर्यंत. आणि तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय की हा फलंदाज आउट आहे. अजून एक धक्का सर्व टीम संघाला. काय बॅटिंग चालली आहे. कुठेतरी आज संघामध्ये श्याम चौधरी यांची कमी पाहायला मिळत आहे. विजयने देखील रनआउटने सुरुवात केली. आता नवीन बॅटर रणजित मैदानाच्या आतमध्ये आलाय. वेलकम दिनेश केनी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थोड्याच वेळात ड्रॉ होणार आहे. लकी ड्रॉ जे संघाची चिठ्ठी निघेल ना तो फायनल मध्ये स्विच खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संघर्ष पाहायला मिळाला. बॅट नाही आले की पॅट नाही आले. पंच यस बॅट कट होती म्हणजे एक धाव ऍड होते. धावसंख्या 15 धावा 15. मागचा मॅच असं जिंकला होता की असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या कोपर संघाला खतरे की घंटी वाजू शकतो. मात्र या मॅच मध्ये संघर्ष करताना सरवली संघाला आपण पाहतोय पुन्हा एकदा हा स्ट्रोक बनवला आणि चालला सीमा रेखा पार. संघर्षाचा हा या डाबातील पहिला चौकार सरवली संघाचा. धन्यवाद डीजे. चौकाराने आता धावांना वेग मिळते आणि अल्पेश सांगत आहे की धाव पलकावर झालेले आहे ते म्हणजे 19 धावा. गोलंदाज विजयच्या अगेन्स्ट एक चौकार आलाय. संघर्षानंतर रणजीतच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा फटका समोर केलाय. शतरक्षक आहे आणि आता अजून एक विकेट. और आना ही पड़ा मैदान के अंदर. आप जाके राहत की सांस लेंगे सरौली के दर्शक. रन बनाने होंगे. रन काफी जरूरी है. रन के लिए हिरन बनना होगा आपको. काफी तेजी के साथ भागना होगा. अच्छी गेंदबाजी करते हुए विजय काफी अनुभवी गेंदबाज है. विजय नवीन बॅटर सज्ज होत आहे. भोलेनाथ भरपूर लक्ष आहे या जोडीवर. धावा बनवू शकतात. मोठा फटका खेळायचा होता. एक धाव आली आहे. फिल्डिंग चांगली आहे. दुसरं धाव घेता येणार नाहीये. एका धावाने धाव पलकावर 20 धावा 20. अजूनही 7 चेंडू आहे. 7 चेंडू मध्ये 2 मोठ्या बाउंड्री आल्या तर 30+ धावा बनवू शकतात. 20 धावा झालेल्या आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न फक्त आणि
षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा धावपलकावर आहेत. 8 गडी बाद 20 धावा. 8 विकेटचा इथे नुकसान आहे आणि तिथे 20 धावा फक्त बनवलेल्या आहेत. शिरोबा कोण टीम संघाचे सर्व खेळाडू इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग कारिवली टीम आपण देखील आल्याची उपस्थिती दाखवायची आहे. नीलम नाईक जर आले असतील आपण संपर्क साधायचा आहे. शेवटचा षटक आहे. पंच टोटल 25 मिनिटं झालेले आहेत. दोन्ही अंपर अनुभवी आहेत. दोन्ही कॅप्टन आपण तयारीमध्ये यायचे व्यासपीठावर. संतोष तरे सर आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. कारिवली आणि त्याचबरोबर शिरोबा कोणचे कॅप्टन आपण पोहोचा. आपण शेवटच्या षटकासाठी अल्पेश सांगत आहेत की गोलंदाज आलेला आहे रोहित म्हात्रे. वेलकम सन्माननीय नीलमदादा नाईक उपस्थित झालेले आहेत. इथे कुठेतरी फुटवर्कचा वापर नव्हता. एक सिंगल धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावाने 21 धावा धावपलकावर 21. कोणता संघ फायनल मध्ये जाईल येत्या काही क्षणात तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा फटका केला ऑन साइडला. संदीप चाललाय वेगाने चेंडूच्या खालती येतोय आणि झेल सुटली गेली आहे. विनायक देखील आला होता तिथे झेलसाठी मात्र कॉलिंग नव्हतं. संदीपचे प्रयत्न खूप चांगले होते तिथे. आता शेवटच्या क्षणाला ही झेल सुटली गेली आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. 23 धावा धावपलकावर 23. येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 10 धावा आल्या नाहीत तर मग गोलंदाजी करताना सरोली टीम संघाला प्रत्येकी चेंडू संघर्ष करावा लागेल. आणि असंही सकाळपासून कोपर संघाने काय क्रिकेट खेळलाय. पहिल्या मॅच मध्ये 72 धावा बनवल्या होत्या. 81 धावा बनवल्या होत्या आणि त्यानंतर 61 धावा. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. फुलटा चेंडू समोर. क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाही. अजून एक धक्का. अजून एक विकेट. 9वा विकेट. शेवटची जोडी असावी आता खेळपट्टीवर. या इनिंग ब्रेक मध्ये आपण चिठ्ठी ड्रॉ करणार आहोत. चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत त्या उडवल्या जातील. यानंतर ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ फायनल मध्ये जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. नवीन बॅटर आलाय. जितू आलाय. हलक्या हाताने फक्त ड्राइव्ह केले चेंडूला. स्केअर ऑफ द विकेट. 1 धाव इथे पूर्ण करता आलेले आहे. भगवान चौधरी आमच्याशी जुडतायत या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. हुक केलं चेंडूला. चेंडू चालला सीमा रेखा पार. अजून एक चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसरा या डावाचा चौकार आहे आणि भोलेनाथ याच्या बॅट मधून आलाय. चांगली बॅटिंग करताना भोलेनाथ पाटील. शेवटचा चेंडू षटकातील. धन्यवाद डीजे. डीजे वाजणार नाहीये कारण की यानंतर आपण ब्रेक घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. एका चेंडूचा खेळ आहे. रोहित म्हात्रे
एखादा मोठा फटका अजून आला तर धावा बनवू शकतात. 28 धावा झाल्यात. पुन्हा एकदा हा यॉर्कर चेंडू होता. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरं धाव मिळणार नाहीये. टोटल धावा झालेल्या आहेत 29 आणि 30 धावांचं एक छोटंसं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे जे हनुमंत सरोली टीम संघाच्या माध्यमातून अगेन्स्ट जय वेताल कोपर संघाच्या. तर आपण व्यासपीठावर आपण पाहुण्यांचा मान सन्मान देखील करणार आहोत. नक्कीच पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मानाकडे आपण बोलणार आहोत. नक्कीच मात्र मी आवाज देईल की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे सरोली टीम संघाने. नक्कीच मनोज ठाकरे आपण थोडा संपर्क साधायचा आहे. मनोज ठाकरे आमचे समालोचक मनोज ठाकरे. संतोष दरे आपण लॉट कमिटी आपण थोडस संपर्क साधायचा आहे. नक्कीच चिठ्ठ्या या चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत. फक्त अल्पेश आपण लिहून ठेवायचं आहे. 2 संघांची नावं लिहिली जात आहेत तिथे कारिवली आणि त्याचबरोबर कोणगाव. नक्की चिठ्ठीमध्ये 1 नंबर आणि 2 नंबर असा हा आकडा टाकलेला आहे. आपण लहान मुलाला चिठ्ठी उचलण्याकरता आपण देणार आहोत. ज्याची चिठ्ठी निघेल तो फायनल मध्ये आणि ज्याची चिठ्ठी निघणार नाही तो खेळणार आहे या मॅचच्या विजेता संघ बरोबर. पंच ड्रॉ करतील आणि लहान मुलगा ही चिठ्ठी उचलणार आहे. एक नंबर ज्याचा निघेल तो डायरेक्ट फायनलला क्वालिफाय. यस चल ठीक आहे टाका आपण. चला ड्रॉ करत चला. नीलमदादा नाईक आणि देवेश मुकादम आपण जायचं. भारत पाटील आणि देवेन मुकादम. दिनेश केनी. कॅप्टनने उचलाच्या फक्त चिठ्ठ्या. कॅप्टन आपणच उचलाची चिठ्ठी. बॅटर पाठवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. कोणत्या संघाची चिठ्ठी निघेल आणि फायनल मध्ये दाखल होईल 1 नंबर येईल तो फायनल मध्ये दाखल होईल. राजेंद्र दादा पाटील काल्लेरगावचे उत्कृष्ट क्रिकेटपटू. पाहुण्यांना विनंती असेल की आपण एक एक चिठ्ठी नक्कीच पाहुण्यांचे शुभास चिठ्ठ्या उडवायच्या आहेत. आपण अरविंदजी भंडारी साहेबांच्या शुभास्ते चिठ्ठी उचलली जाईल. दोन्ही चिठ्ठ्यांवर नावा टाकण्यात आलेली आहेत. ज्याची चिठ्ठी निघेल तो फायनल मध्ये. कारिवलीचे कॅप्टन आहेत तिथे. त्याचबरोबर कोणगावचे कॅप्टन देखील आहेत. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते चिठ्ठी उचलली जाईल. अरविंदजी भंडारी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते ही चिठ्ठी इथे उचलली जाते.
कोणाचे नशीब आहेत, कोण उपतालुका प्रमुख चषक 2025च्या ऐतिहासिक दिवसामध्ये सुपर संडे मध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल। आणि हा चिठ्ठी उचलली गेली आहे आणि टीमचं नाव आहे शेरबखन संघाने फायनल मध्ये धडक मारलेली आहे। आणि आता या मॅचचा विजेता संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कारिवली असेल। कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन पुढचा आवाज मनोज ठाकरे सरांचा तुम्हाला ऐकायला मिळेल। सन्माननीय नरेशजी कारभारी यांच्या माध्यमातून सरवली संघासाठी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे। सरवलीचे जावई आहेत, परंतु इथं मात्र सरवली 30 रन करून थोडंसं कुठेतरी संकटामध्ये आहे। क्रिकेट आहे, काय घडेल सांगता येत नाही। पाहूया मैदानाच्या आतमध्ये खेळ अतिशय तंतोतंत मैदानात पाहायला मिळतोय। यस, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण युवा मोर्चा उत्तर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय निलेशजी गुरव साहेब, त्याचबरोबर कवाड गावचे माजी सरपंच यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। युवकांच्या गळ्यातील ताईत म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं काम उंच भरारी या सर्व भिवंडी तालुक्यामध्ये त्यांचं पाहायला मिळते। मग राजकीय क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे आमच्या लाडके मान्यवर सन्माननीय निलेशजी गुरव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपलं या स्पर्धेमध्ये या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तीस धावांचं टार्गेट इथं थांबवायचं आहे। पाहूया मान्यवरांचे रेलचाल आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय सलग 4 दिवस या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर पाहायला मिळालेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहतोय ही फटाक्यांची आतिषबाजी। तसेच या स्पर्धेचे करता धरता या स्पर्धेचे वन मॅन शो पुरस्कर्ता सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। आपलंही पुन्हा एकदा या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। साकारात केली स्वप्नामध्ये आणि सत्यात उतरलं जय हनुमान सरवली पाडा सरवली या टीमने आपण पाहिले तर खूप चांगलं योगदान, चांगली स्पर्धा, भगवमय वातावरण। यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून पहिल्या चेंडूवरती घनाघाती प्रहार, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, चौकार। एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते। इनफिल्डच्या वरतून पॉवर प्लेचं षटक आहे। 30 सर्कलवर शत्रुरक्षक होता, नो चान्स, चेंडू सीमारेखा पार, जातोय चौकार। निश्चितच आज कोपरने सर्वांना ढोपर मारल्यासारखा दिसतोय, कारण पहिल्या मॅच मध्ये 82 धावांचं टार्गेट ठेवलं, दुसऱ्यामध्ये 61 आणि या ठिकाणी आपण पाहतोय 30 धावांवरती थांबवलेलं आहे। क्या बात आहे, म्हणजे गोलंदाजी फलंदाजी सर्वच बाजूने अफलातून। यावेळेस हलक्या हाताने उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेपावला होता परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे। 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत, तिसरीची मागणी नाही आहे। 2 धावांवरती समाधान, 6 धावेवरती धावफलक पाहायला मिळते। अनिल म्हात्रे आणि आपण पाहू शकता उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। उमेश भरपूर वर्ष आपण पाहिले तर खेळ करतोय आणि सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करतोय, आपल्या संघाला लीड करत असतोय, मार्गदर्शन करत असतोय आणि वन मॅन आर्मीची कधी कधी त्यांना ही भूमिका निभावावी लागते। असं एक चांगला खेळाडू उमेश पाहतोय आपण। यावेळेस आपण पाहतोय स्लोअरचा मारा केला होता, पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वल्लाही जातोय, खडे खडे पायांची हालचाल पाहायला मिळाली नाही। फुटवर्क ज्याला म्हटलं जातंय, जसं म्हणतायत ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये पायांचा फुटवर्क असणं गरजेचं असतं, तसं काही चित्र घडलं नाही, परिणामस्वरूप निर्धावची झाली सांगता। मान्यवर आपण पाहू शकता या व्यासपीठावरती सर्वांच्या लाडके सन्माननीय निलेशजी गुरव साहेब। यावेळेस ऑन साइडला चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक येतोय दुरून, 2 धावा कंप्लीट होत आहेत। प्रत्येक चेंडूवरती धाव बनवण्याचा मानस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्या जर पाहिली तर 8 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते।
पुढील चेंडू पाहूया. यावेळेस क्या बात आहे, चांगला चेंडू हाताला होता परंतु या ठिकाणी कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं. चेंडू काय अडवता आला नाही. या ठिकाणी पाहतोय आपण एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 9 या अंकावरती. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र सरसावतोय. यावेळेस ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतंय. हे चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव या ठिकाणी रोखू शकत नाही. या एका धावेने धावसंख्या 10 का दम 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. 30 धावा थांबवायच्या आहेत ना. या ठिकाणी पाहतोय आपण पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. चला स्पीडअप करायचा प्लीज विनंती असेल. आपण पाहिलं तर चेरबा कोण या हंगामामध्ये त्यांचं वर्कही चांगलं आहे आणि त्यांना लकही चांगला आहे. कारण लकी ड्रॉ झाला त्याच्यामध्ये आपण पाहिलं थेट फायनलमध्ये प्रवेश. चाचणी स्पर्धेचा विजेता, चाचणीमध्ये केलेली मेहनत त्यांना देऊन गेला नशिबाची साथ या टुर्नामेंटमध्ये आपण पाहतोय. आता मात्र याचे ते विजेता संघ जयबजरंग कारिवली संघाशी 2 हात करेल आणि त्याच्यातून जो विजेता होईल तो थेट चेरोबा कोण या संघाचे आपण पाहिलं तर फाईट करेल. यावेळेस पाहतोय फ्लिकचा फटका केलाय. चेंडू हवेमध्ये अंदाज घेता आला नाही, अंदाज बांधता आला नाही. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन्स. धावसंख्येमध्ये बढती वाढ या ठिकाणी पाहतोय आपण 14 या अंकावरती. मनोज अब खतरे की घंटी बजती भी है अब जय हनुमान सरुली टीम की. जहाँ पर रन भी कम बनाए थे अब यहाँ पर मिसफील्ड होता हुआ. दुपारच्या सत्रामध्ये जास्त जेवला वाटतं. आपण जर पाहिलं तर सरोली टीम सुधाकर भाऊ सांगतात सगळी भुकेची आहे पण आमच्या समोर बरेच प्लेयर जेवल्या. यावेळेस पाहतोय ऑन साईडला एक धाव. यस सन्मान्य अरविंदजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. पूर्ण स्टेज कव्हर करतायत. आणि आपण जर पाहिलं या पूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक मेहनत घेणारा वन मॅन शो जर बघितला या व्यासपीठावरती सोमनाथ असेल, गुरुनाथ असेल, संपूर्ण टीम जगुदा असेल, या टीमने भरपूर मेहनत घेतलेली आहे. सुधार दादांनी तर आपल्याला एक पारितोषिक सुद्धा दिलं गेलं आहे बॅट्समॅन साठी शूज. बॅट्समॅन साठी पुढचा चेंडू पाहूया. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 16. यावेळेस हलक्या हाताने दिशा दिली. माहिती आहे की सिंगल डबलने काम बनतंय. त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ पाहायला मिळतंय. परंतु जेवढ्या लवकर सामना संपवता येईल तेवढं लवकर संपवणं ही आवश्यकता असतं. परंतु कुठेतरी बांधून या ठिकाणी ठेवण्याचं काम गोलंदाजांना करावं लागेल. दोन्ही गोलंदाजांना आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे त्यानंतर कमबॅक. यावेळेस दिशा दिलेली आहे. उडवलं होतं हवेमध्ये बराच काल होता. दूरवर क्षेत्ररक्षण सेफ लँडिंग होताना पाहायला मिळाली. एकच धाव मिळते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या पाहतोय आपण 18 अंकावरती. यावेळेस पाहतो समोरच्या दिशेने एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 20 या अंकावरती. पुढील चेंडू पाहूया. वाईट बॉल. अवंतर धावेचा भरणा होते. धावसंख्या पाहतोय 21 या अंकावरती. 30 धावांचं माफक लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय टेक्निकली बॅटिंग फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जशाच तसं उत्तर देत असताना तोडीस तोड फलंदाजी. काही घाई गडबड नाही आहे. घी सीधी उंगली से निकलती है तो टेढ़ी क्यों करना अशी परिस्थिती, अशी फलंदाजी संदेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
अन्यथा सरवली संघाला जर बोट धरायला दिलं तर हात धरायला मागे येणार नाही. एकदा का हात भेटला तर मग छातीवर बसायला मागे येणार नाहीत. अशी टीम आहे. नक्कीच विकेटची फार नित्यंत आवश्यकता झाली आहे सरवली टीम संघाला. कुठेतरी विकेटवर देखील लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. यावेळेस पाहतोय पण क्या बात आहे. अतिशय स्ट्रॉंग फटका, चेंडू सीमा पार, षटकार. वेलकम. शुभ आगमन होता आहे शिवनाथ ठाकरे साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर. माजी उपसरपंच ठाकूरपाडा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदर्श शिक्षक त्याचबरोबर बंडू पाटील सरांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्व पाहुणे इथे उपस्थित होते मुख्य व्यासपीठावर. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. आपण स्वागत आणि सन्मानाकडे देखील बोलणार आहोत. सन्माननीय अरविंदजी भंडारी साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचा मानसन्मान या व्यासपीठावर आपण करूया. मी विनंती करतो या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा खेळली गेलेली आहे. येत्या 4 दिवस या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्यामशेठ चौधरी साहेब यांच्या शुभास्ते आपण इथे मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा महावस्त्र, माहेची शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा हा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. साहेब आपण या कार्यक्रमाला आलात. या सरवलकरांचा प्रेम असा तुमच्यावर नेहमी राहील. धन्यवाद. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय निलेश गुरव साहेब उपस्थित आहेत. गरिबाच्या गळ्यातील ताबीज आपण असं नेहमी म्हणत असतो. या भिवंडी परिसरामध्ये ज्यांच्या माध्यमातून मोठमोठे कार्य होत असतात, आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके निलेश गुरव साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे मानस सन्मान इथे आपण करत आहोत. भाजपा अध्यक्ष भिवंडी निलेश गुरव साहेबांचा हा मानस सन्मान इथे केला जात आहे. श्यामशेठ चौधरी साहेबांच्या माध्यमातून माहेची शाल, त्याचबरोबर पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतोय श्यामशेठ चौधरी आणि त्यांचे चिरंजीव प्रणव हा सन्मान करताना. आपण या कार्यक्रमाला आलात. धन्यवाद साहेब. हडलक सरवली टीम, काँग्रेच्युलेशन टीम. कोपर, वेताल कोपर या संघाने हा सामना जिंकलेला आहे. आपण टॉस देखील करणार आहोत पाहुण्यांच्या शुभास्ते. त्यानंतर स्वागत आणि सन्मान आपण करणारच आहोत. मात्र टॉस अगोदर आपण करूया. मी गुरव साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. कोपर संघाचे कॅप्टन आणि कारिवली टीमचे कॅप्टन आपण लगेच पोहोचायचे. पाहुण्यांना पुढील कार्यक्रमाला जायचं आहे. कारिवली टीमचे कॅप्टन जय बजरंग, कारिवली टीमचे कॅप्टन भारत आपण यायचे. आणि त्याचबरोबर वेताल कोपर विनायक कॅप्टनला पाठवून द्यायचं आपण प्लीज. पाहुणे आलेले आहेत टॉस बॉक्समध्ये. उपतालुका प्रमुख चषक 2025 या स्पर्धेचाच मेगा फायनल डे, सुपर संडे आणि निलेशजी गुरव साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत. यांच्या शुभास्ते इथे आपण टॉस करणार आहोत. कोपर टीम चला थोडं घाई करा. आपण पाहुणे थांबलेले आहेत टॉस बॉक्समध्ये. आमची दुसरी भेट आहे निलेश गुरव साहेबांच्या सोबत. डीडी स्पोर्ट भिनार इथे सावंदेश्वर सावंदे या स्पर्धेमध्ये देखील आले होते साहेब. फार वेळ कमी आहे देखील साहेब प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत. इथून देखील सरवलकरांचा हा प्रेम साहेबांना नेहमीच असेल. कॅप्टन चला थोडं घाई करायची. आपण वारंवार आम्ही सूचना देतोय. श्याम मामा चौधरी देखील या येत आहेत व्यासपीठावर. कॅप्टन कोपर हेड अँड टेल टॉस माहीतच आहे. साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. अरविंदजी भंडारी आणि त्याचबरोबर निलेश गुरव साहेब हा टॉस करत आहेत. अरविंद भंडारी यांच्या शुभास्ते हा टॉस होत आहे. भावी नगरसेवक कमिंग सून. हेड अँड टेल पुन्हा एकदा हेड असा कॉल आहे कारिवली टीम संघाचं. आणि आता हा टॉस
पुन्हा एकदा उडवा साहेब, अजित होणार नाही दोघांना पण. हेड कॉल आहे आणि आलेला आहे टेल. नक्कीच शतरक्षण स्वीकारलेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. आपण साहेब नक्कीच निलेश गुरु साहेबांचं नेहमी प्रेम आमच्यावर राहिलेलं आहे. साहेब आपली रजा घेत आहेत. टॉस कोपरने जिंकले अल्पेश आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सन्माननीय पाहुणे निलेशजी गुरु साहेब गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग आहेत आणि या संपूर्ण भिवंडी नगरीमध्ये सध्या निवडणूक लागली आहे. साहेबांना आपण पंचायत समितीसाठी भरपूर सारी शुभेच्छा देऊया आणि आपला झेंडा जो आहे पुन्हा एकदा आगरी समाजाचा उंच कराल हीच अपेक्षा आहे सरोलीकरांच्या वतीने. आणि आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला भरपूर सारी शुभेच्छा. आणि बॅक टू कॉम्बॉक्स मनोज ठाकरे सर. सन्माननीय अरविंदजी भंडारी देखील आपली रजा घेत आहेत. निलेशदादा गुरु देखील आपली रजा घेत आहेत. फार मोठी हस्ती आहे या भिवंडीची. प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये बसलेले हे निलेश गुरु साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादांच्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेले आहेत. नक्कीच निलेशदादा गुरु आपली रजा घेतात. थँक्यू सो मच साहेब. असंच प्रेम असू द्या. 365 दिवसानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही निमंत्रित करू आणि पुन्हा एकदा तुम्ही आमच्या या मैदानावर या. मॅचला सुरुवात करायची आहे. शतरक्षण लावायचं कोपर संघाच्या कॅप्टनने. हॅलो, चला प्लीज विनंती असेल शतरक्षण आपण लगेच लावून घ्यायचं आहे. निश्चित अतिशय चांगली स्पर्धा मित्र पाहायला मिळते. पुढील स्वागत आणि सन्मानाकडे आपण बोलतोय. सन्माननीय शिवनाथजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचे देखील इथे मान सन्मान करूया आपण. माजी सरपंच ठाकूरपाडा. सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक श्यामशेठ चौधरी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान आपण करायचे. कोपर संघाने मैदानाच्या आतमध्ये या. शिवनाथजी ठाकरे साहेबांचा हा मानस सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. या स्पर्धेचे आयोजक श्यामशेठ चौधरी साहेब यांच्या शुभास्ते हा मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. ठाकूरपाडा संघाने देखील चांगला खेळ सादर केला या चालू हंगामामध्ये. ठाकूरपाडा गावचेच आहेत आणि माजी सरपंच आहेत. शिवनाथजी ठाकरे साहेब यांचा हा मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. माहेची शॉल ओढली जात आहे. प्रेमाचा प्रतीक